अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्थनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां सद्गुरवे नमः। गुरुप्रसादाची थोरी महिमा अशी श्रेष्ठ भारी, प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पुचा। मी तूपन हानुरे रे सुख अक्षयी घेई रे सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंदन माय। प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरी पुचा। लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू चुकवाहो, प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरी पुचा। शिवहर शिवहर नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमः शिवाय। नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता, या वीणावर दंडमंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिः देवै सदा वंदिता। सा मां पातु भगवती सरस्वती निशेषजाड्यापहा। गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी, प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पुचा। प्रस्तुत प्राप्त समयी सच्चिदानंद स्वरूप भगवान नागेशम दारुकावने भगवंताच्या पवित्र चरणी अनंत अनंत नमस्कार करून, भारत देश धर्मप्रधान आणि कृषी प्रधान आहे। या भारत देशामध्ये अनंत शास्त्र, अनंत धर्म, पंथ, संप्रदाय आहेत। त्यापैकी वीरशैव धर्म संप्रदाय पंथ या जगाच्या पाठीवर भगवान शंकराची उपासना करणारा, भगवान शंकराची ज्ञान उपासना, भगवान शंकराची भक्ती उपासना मानवीय जीवनामध्ये घडली पाहिजे, जेणेकरून जीवाचा देव किंवा ईश्वर किंवा परमात्मा किंवा शिव झाला पाहिजे। हा उद्देश अंतःकरणामध्ये धारण करून पाठीमागं शांत राहता। तुमचं काम झाले आता चिंतनाकडे लक्ष द्या।
हा उद्देश मनामध्ये धारण करून पवित्र खुरगाव नगरीमध्ये 33वा, बघा किती सुंदर संख्या आलेली आहे. या जगामध्ये देवतांची संख्या 33 कोटी आहे आणि आपला सप्ताह 33 आहे. म्हणजे हा सप्ताह 33 कोटी देवतांची पूजा करून जे पुण्य प्राप्त आपल्याला होतं ते पुण्य प्राप्तीचा सप्ताह म्हणजे खुरगाव नगरीचा सप्ताह. शिवहर बघा किती मजा आहे पहा. 33 म्हणजे 3 बरोबर आहे. आणि 3 अधिक 3 किती होतं? 6 होतं. आणि शिवाचार्य कुणाला म्हणावं? षटस्थल ब्रह्मी, त्यांच्या हातानं शेवट. किती योगायोग सुंदर आहे बघा. षटस्थल सिद्धांत, भक्त माहेश्वर प्रसादी, प्राणलिंगी शरण आणि ऐक्य यांचा प्रसाद म्हणजे खुरगावचा प्रसाद. आता बघा 3 वजा 3 करा, किती होतं? 3 शिल्लक राहतं. आणि ते 3 म्हणजे नागेश्वराला आवडणारं पान आहे. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम चतुर्यायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. नागेश्वराला या 8 दिवसामध्ये एक जरी बिल्वपत्र आपण समर्पित केलं असेल तर आपलं पाप 3 जन्माचं नष्ट होणार आहे. अशी 3 संख्या आणि 3 संख्या म्हणजे 33. शिवहर विभूतीला संख्या किती आहे? 3 आहे. विभूतीला 3च संख्या का आहे? त्याच्या पाठीमागचं कारण आहे आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक तापत्रय नष्ट व्हावा याकरता 33वा सप्ताह आहे. शिवहर आता खुरगाव नगरीमध्ये ज्यावेळी प्रवेश झाला, एवढं सुंदर स्वागत या नगरीतल्या सद्भक्तांनी केलं. मला एका आमदाराची आठवण आली, हवगी. आणि त्या आमदारानं स्टेटमेंट दिलं तर महाराज, काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते पाणी. तसं खुरगाव नगरीमध्ये स्वागत करत असताना मला वाटलं काय तो घोडेवाला, काय तो चोपदार, काय ती पावली. असा आनंद व्यक्त करणारी, त्या आनंदामध्ये नाचणारी नगरी म्हणजे खुरगाव नगरी आहे. म्हणून म्हणावं वाटतं नाचू कीर्तनाच्या रंगी, 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 हे नाचू कीर्तनाच्या रंगी, नाचू कीर्तनाच्या रंगी, नाचू कीर्तनाच्या रंगी, नाचू कीर्तनाच्या रंगी, हे ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाच्या रंगी, नाचू कीर्तनाच्या रंगी, नाचू कीर्तनाच्या रंगी, हे ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाच्या रंगी, नाचू कीर्तनाच्या रंगी, नाचू कीर्तनाच्या रंगी, हे नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी, 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 ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानाचा दीप लावण्यासाठी यासाठी या ठिकाणी माहेश्वर गण आलेले आहेत. ज्ञानाचा दीप लावण्यासाठी शिवकीर्तनकार आलेले आहेत.
ज्ञानाचा दीप लावण्यासाठी शिवप्रवचनकार आहेत, टाळकरी आहेत, पेटी मास्तर आहे, गायक वादक आहेत, पारायण प्रमुख आहेत, अन्नदाते आहेत, नांदेड परिसरातील सद्भक्तगण आलेले आहेत, खुरगाव नगरीमधील सर्व ग्रामस्थ सद्भक्त आहेत, आमची संस्थान थोरला मठ ते कपिलाधार जाणारी पदयात्रेचे सर्व कमिटी आहे. कोण कोण आहे ज्ञानदीप लावण्यासाठी? मृदंगाचार्य आहे, चोपदार आहे, टाळकरी आहेत, माळकरी आहेत, लिंगधारी आहेत. आणि म्हणून प्रसाद कुणासाठी हा जेव्हा प्रश्न पडतो त्यावेळी संत सांगतात, या रे लहान थोर, या रे लहान थोर, सर्वजण या. आणि कशासाठी या? आजचा प्रसाद कुणाचा आहे प्रश्न विचारेल तुम्हाला कुणीतरी. कुणाचा प्रसाद आहे? गुरुचा प्रसाद आहे. बरोबर आहे. गुरु कसा असावा? गुरु अज्ञ असावा, गुरु अल्प असावा, गुरु तज्ञ असावा की गुरु सर्वज्ञ असावा? सर्वज्ञ. सांगा ना. अज्ञ गुरुचा प्रसाद, अल्प गुरुचा प्रसाद, तज्ञ गुरुचा प्रसाद आणि सर्वज्ञ गुरुचा प्रसाद. आपल्या खुरगाव नगरीमध्ये 33वा सप्ताह आहे म्हणून हा सर्वज्ञ गुरुचा प्रसाद आहे. लक्षात ठेवा, सर्वज्ञ गुरु. सर्वज्ञ म्हणजे काय? ज्याला 3 काळाचं ज्ञान, तो सर्वज्ञ. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. भविष्यामध्ये काय होणार आमच्या संतांनी सांगितलं. पिंगळा सांगितलं की नाही? पिंगळाच्या माध्यमातून कुणाला काय होईल? पिंगळा गज बसला, महाद्वारी तो ऐका. पिंगळा गज बसला, पिंगळा गज बसला, महाद्वारी तो ऐका. पिंगळा गज बसला, पिंगळा गज बसला, महाद्वारी तो ऐका. पिंगळा गज बसला, पिंगळा गज बसला, महाद्वारी तो ऐका. पिंगळा गज बसला, शकून सांगत लोका, महाद्वारी तो ऐका. शकून सांगत लोका, शकून सांगत लोका, महाद्वारी
गुरुप्रसाद आहे आणि तो प्रसाद सर्वज्ञाचा प्रसाद आहे. आणि सर्वज्ञानी सांगितलं भविष्य काळामध्ये काय होणार आहे. आणि म्हणून आयुष्य खातो काळ सावधान. सावध व्हा, तस्मात जाग्रत. जाग्रत प्रसाद म्हणजे काय? जागृती आली पाहिजे. जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुनः पुनः संसार सागरम दुःखम तस्मात जाग्रत. जाग्रत गुरुप्रसाद काय करतो? जागृती करतो. आणि समाजामध्ये, धर्मामध्ये, राष्ट्रामध्ये देव, देश आणि धर्म जागृती व्हावी याकरता संतांनी हातामध्ये भगवा ध्वज घेतला आणि जगाला संदेश दिला, निजो नका जागा जागा, आपुल्या स्वधर्माने वागा. आपला धर्म जाणणं म्हणजे गुरुप्रसादाची प्राप्ती आहे. मग आपला धर्म कोणता आहे? भारी भस्म लिंग गळा, शोभे रुद्राक्षाचा माळा, शोभे रुद्राक्षाचा माळा, शोभे रुद्राक्षाचा माळा, शोभे रुद्राक्षाचा माळा, भारी भस्म लिंग गळा, भारी भस्म लिंग गळा, शोभे रुद्राक्षाचा माळा, शोभे रुद्राक्षाचा माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, हे धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर. आपला धर्म सांगितला. भारी भस्म लिंग गळा, शोभे रुद्राक्षांच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. सामान्य धर्म सांगितला. आपला सामान्य धर्म काय आहे? हा धर्म आहे. हा धर्म कुणाच्या घरात आहे? कुणाच्या घरात आहे तर शरीरावर नाही, आणि कुणाच्या शरीरावर आहे तर घरात नाही. ज्ञानाचा दीप लावणं म्हणजे काय? धर्म आपल्या घरामध्ये आला पाहिजे. आणि तो धर्म येण्यासाठी शिवकथा. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. शिवकथा कशासाठी? कशासाठी शिवकथा आपण केली? पापाय परपीडनम. परपीडा म्हणजे पाप, हे कळावं याकरता शिवकथा. आपण परपीडा दिल्याशिवाय आपला सूर्यच उगवत नाही. है की नाही? परपीडा देणं म्हणजे पाप, हे कळण्यासाठी शिवकथा. आणि परोपकार करणं म्हणजे पुण्य, हे कळण्यासाठी शिवकथा. आणि अशी शिवकथा आपल्या नगरीमध्ये संपन्न झाली. आणि म्हणून जगामध्ये सर्वात मोठा परोपकार कुणी केला असेल तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. हिथं सकल पंत, सकल संप्रदायातील प्रत्येक संतांनी देव, देश आणि धर्मासाठी परोपकार केलेला आहे. तो कसा केलेला आहे? परोपकाराय वहंती नद्यः. नदी परोपकारासाठी वाहते. वृक्ष परोपकारासाठी ऑक्सिजन देतात, सावली देतात, फळं देतात. गायी परोपकारासाठी दूध देते. तसे संत आणि संतांचं शरीर परोपकारासाठी आहे. आणि म्हणून ज्यांचा अभंग आतापर्यंत उपोद्घात झाला, शिराळे मामा आता चिंतनाकडे येतोय. ज्यांचा अभंग आपण चिंतनासाठी निवडलेला आहे, शिवसंत वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज हे जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजींच्या कृपेने, आशीर्वादाने त्यांना स्वरूपाची प्राप्ती झाली. देवानं ही सृष्टी निर्माण केली. या सृष्टीमध्ये स्वेदज नावाचा जीव निर्माण केला. देवाला समाधान झालं नाही महाराज, कारण स्वेदज नावाचा जीव फक्त नाल्यामध्येच राहू लागला. असे नाल्यामध्ये राहणारे जीव आपल्याही इथं असतील. त्यासाठी सायंकाळी यावं लागेल.
देव म्हणाला हे काय कामाचं नाही. त्यानं स्वेदजीवनी समाधानी राहिला नाही. त्यानंतर ना देवानं अंडज नावाचा जन्म दिला. तेही प्राणी अत्र तत्र भटकू लागले, याला मार त्याला मार. त्यामध्येही देवाला समाधान मिळालं नाही. मग उद्बीज झाडं आधी निर्माण केली, डोंगर निर्माण केले. बीजापासून ज्यांचा जन्म होतो त्याला उद्बीज म्हणावं. तिथंही देवाला समाधान भेटलं नाही. पण शेवटी देवानं रुद्रामध्ये लिहिलं, समाधान जरी नसलं तर ऑक्सिजन देतात, म्हणून वृक्षाणाम पतये नमः रुद्रामध्ये सांगितलेलं. आणि मग शेवटी समाधानासाठी मनुष्य म्हणजे जारज नावाचा जन्म तयार केला. आणि या जन्मामध्ये देवाला असं कळालं की या मनुष्याला स्वरूपाचं कळतंय, इतर जन्मामध्ये फक्त रूपाचंच कळतंय. कामी कुत्ता तीस दिन का अंतर होय उदास. स्वरूपाची प्राप्ती म्हणजे काय, मी नेहमी सांगत असतो. कबीरांचा दोहा आहे, कबीरा कुवा एक है पानी भरे अनेक, बर्तन में भेद है पानी सब में एक. किती सुंदर आहे. या ठिकाणी शरीर वेगळी आहेत, शरीराला प्राप्त झालेलं रूप वेगळं आहे, पण शरीर आणि त्या शरीरामध्ये असणारा देही मात्र सर्वांचा एक आहे. तो एक कळावा याकरता गुरुप्रसाद. शिवहर आणि म्हणून आजचा प्रसाद हा सर्वज्ञाचा प्रसाद आहे. आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण हे नियोजन केलेलं आहे. या नगरीचं करावं तितकं कौतुक वेगळं आहे. बरेच जण लग्नामध्ये अशी सजावट करतात, पण धर्मासाठी एवढी मोठी सजावट करणारं गाव म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये खुरगावचं नाव घ्यायला पाहिजे. यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. जो धर्मासाठी करतो, धर्म त्याच्या घरामध्ये भरपूर काही देतो. धनम देही, यशम देही, रूपम देही, सर्व काही देतो. या देवी सर्वभूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता. नमस्तस्मै 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 नमो नमः. असंख्य संख्येनं या ठिकाणी महिला आहेत. आणि विशेष कोड आहे लाल साडी. लाल या शब्दाचा अर्थ काय होतो, त्याग. आणि गुरुप्रसाद त्यागाशिवाय भेटत नाही. उपनिषदांनी आम्हाला सांगितलं की आनंद प्राप्त करायचा आहे, अमृताची प्राप्ती करायची आहे, शांतीची प्राप्ती करायची आहे, तर काय करावं लागेल. उपनिषदांनी सांगितलं, त्यागाय एकाय अमृतत्व आनुषुः. अमृताची प्राप्ती करायची असेल तर त्याग करायला शिका. आणि आज खुरगाव नगरीनं धर्मासाठी त्याग केला, साक्षात धर्म या ठिकाणी धर्म सांगायला आलाय. शिवहर मन्मथ माऊलींनी आम्हाला धर्म सांगितला. कोणता धर्म सांगितला? बालागिरीचा शिवराज योगी जागा असोनी शिवधर्म सांगी. हा धर्म आम्हाला कळाला पाहिजे. आणि तो धर्म कळण्यासाठी देवानं जो जन्म दिला त्या जन्माला मनुष्य जन्म मिळावं, म्हणून गुरुप्रसाद कुणालाही प्राप्त होत नाही. गुरुप्रसाद हा फक्त मनुष्य योनीला आहे. आणि म्हणून सांगितलं सिद्धांत शिखामणीमध्ये, दुर्लभम मानुषम प्राप्यम दुर्लभम शिवचिंतनम. मनुष्य जन्म भेटणं हा सुद्धा प्रसाद आहे. आणि त्या मनुष्य जन्मामध्ये शिवज्ञानाची प्राप्ती होणं हा दुसरा प्रसाद आहे. पहिला प्रसाद कोणता आहे? मनुष्य जन्म भेटणं आणि त्या मनुष्य जन्मामध्ये मनुष्यत्व असणं. माणसं तर खूप आहेत. तुकडोजी महाराज म्हणतात ना, या माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो मी. माणसाच्या गर्दीतला माणूस शोधणं म्हणजे मनुष्यामध्ये मनुष्यत्व शोधणं. बघा आता उन्हाळ्याचे दिवस येणार आहेत आणि पाणी थंड पिण्यासाठी आजी नांदेडच्या बाजारामध्ये जाते आणि मडकं घेते. मडकं असंख्य मडकं आहेत, पण कुठलंही मडकं उचलून आणते का? मडकं हातात घेते, त्या मडक्यावर 3 वेळा हातानं मारते. कशासाठी?
पक्का आहे की नाही बघते. बरोबर कळाले. तेवढंच नाही महाराज, त्या मडक्याला सूर्याकडे बघते आणि आतून कुठं छिद्र आहे की नाही हे चेक करते. छिद्र असलेलं मडकं विकत घेतलं जात नाही, कच्चं असलेलं मडकं विकत घेतलं जात नाही. तसं मडक्याची परीक्षा तशी मनुष्याची सुद्धा परीक्षा आहे. मग मनुष्याची परीक्षा कोणती आहे? एक जण म्हणला की महाराज माझ्या मुलाला कलेक्टर करायचं. त्यांना प्रश्न केला महाराजांनी, चांगली गोष्ट आहे, मग तुमचा मुलगा शाळेमध्ये कधी जातो? ते म्हणले फक्त गुढीपाडव्याला. काय म्हणले? आता फक्त गुढीपाडव्याला शाळेमध्ये गेला तर विज्ञानाची धारणा, विज्ञानाचं सामर्थ्य प्राप्त होईल का? साधारण वाघिणीचं दूध घेण्यासाठी सोन्याचं पात्र लागतं. मग ज्ञान, विज्ञान आणि धर्माचं दूध पिण्यासाठी सुद्धा आपलं मडकं पक्क असावं. आणि ते मडकं पक्क करण्यासाठी या धर्मामध्ये सांगितलं, दीयते परमज्ञानम क्षीयते पाशबंधनम. संस्कार दीक्षा सांगितली. कोणती दीक्षा? संस्काराची दीक्षा सांगितली. मग किती जणांनी दीक्षा प्राप्त केली? दीक्षा म्हणजे मनुष्याचा तिसरा डोळा आहे. आणि तिसरा डोळा प्राप्त झाला की माणसाला पवित्र होता येतं. आज आपण तिसरा डोळा विसरून गेलेलो आहोत. दोनच डोळ्यानं बघतो आपण. आणि तिसरा डोळा म्हणजे विवेकाचा डोळा आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आत्मदर्शने समाधान असणे की गा. समाधानाची प्राप्ती, आत्मउन्नतीची प्राप्ती करायची असेल तर गुरुप्रसाद आपल्याला घ्यावा लागणार आहे. आणि तो गुरुप्रसाद घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आता गुरुप्रसाद कसा आहे पहा. सूर्य बघितलाय का तुम्ही? आता सूर्याला बघा असं सांगितलं, पाहता येईल का डोळ्याला? आधार घ्यावा लागतो. कशाचा? चष्म्याचा. तसं देवाला पाहण्यासाठी सुद्धा आधार घ्यावा लागतो. त्याचं नाव गुरु आहे. लक्षात आलं? जजला बघायचं असेल तर आधार कुणाचा? वकिलाचा. तसं देवाला पाहायचं असेल तर आधार कुणाचा? गुरुचा. म्हणून कबीरांनी सांगितलं, गुरु गोविंद दोहो खडे काके लागो पाय, बलहरी गुरु गोविंद दिखाय ताके लागो पाय. गुरु आम्हाला सांगतात शम कशाला म्हणावं, दम कशाला म्हणावं. अरे बाबा, हा मनुष्य जन्म तुला सार्थक करायचा असेल, पावन करायचा असेल तर सर्वात अगोदर मनावर निग्रह कर. कारण मन तारी त्याला कोण मारी. आपला निग्रह आहे का? कीर्तनामध्ये असंख्य लोक बसलेले आहेत. शरीरानं की मनानं? विचारा स्वतःच्या मनाला प्रश्न. हा, कशानं बसलाय तुम्ही? शरीरानं बसला की मनानं बसला? मनानं बसावं याकरता सांगितलं, कानी ठेवून या मन. कानी ठेवून या मन, कानी ठेवून या मन, कानी ठेवून या मन, कानी ठेवून या मन. करा कीर्तन श्रवण, हो करा कीर्तन श्रवण. कानी ठेवून या मन, कानी ठेवून या मन, कानी ठेवून या मन, कानी ठेवून या मन. करा कीर्तन श्रवण, करा कीर्तन श्रवण. कानी ठेवून या मन, कानी ठेवून या मन, कानी ठेवून या मन. हे कानी ठेवून या मन, करा कीर्तन श्रवण, करा कीर्तन श्रवण, करा कीर्तन श्रवण. रे कानी ठेवून या मन, करा कीर्तन श्रवण, करा कीर्तन श्रवण, करा कीर्तन श्रवण. क्या बात आहे. कानी ठेवून या मन, करा कीर्तन श्रवण. नाहीतर बरेच जण कीर्तनामध्ये आहेत
पण कीर्तन झाल्यावर विचारलं काय झालं, ते म्हणतात नळी फुंकली सोनाराने, आणि इकडून तिकडे जाये वारे. एकानं काय केलं, एक आजी तिचा नातू रडत होता, म्हणला शेजारच्या मुलानं बावली आणली, मला पण बावली पाहिजे. आजी म्हणली तुझं वय झालं नाही. कळलं. पण बालहट्ट आणि स्त्री हट्ट पुरवावा लागतो महाराज. बालकाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आजी गेली बाजारामध्ये आणि सांगितलं की बाबा दुकानदार, माझ्या शेजाऱ्याला तू आता बावली दिलीस ना, तशी बावली दे. दुकानदार म्हणला बावली 3 प्रकारची आहे. आजी म्हणली चांगली आहे ती दे. ते म्हणला चांगली तुम्ही निवडा, कोण आहे. मी रेट सांगतो म्हणली, ही 5 रुपयाची बावली, ही 10 रुपयाची बावली, ही 15 रुपयाची बावली. आजी म्हणाली रूपानं सारखी, उंचीनं सारखी, कपडे सारखे, डोळे सारखे, किंमत वेगळी का. काय प्रश्न केला आजीनं. रूपानं, रंगानं, आकारानं, उकारानं, उंचीनं एक, पण किमतीमध्ये भेद का. दुकानदार म्हणला सांगतो थांबा. दुकानदारानं ग्लासभर पाणी घेतलं, 5 रुपयाच्या कानामध्ये टाकलं, ते दुसऱ्या कानातून बाहेर आलं. मुनीची किंमत किती, 5 रुपये. आज किंमत ठरवायचा दिवस आहे. आज कोणता दिवस आहे, आपली किंमत काय आहे ते ठरवण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. म्हणून तो गुरुप्रसाद आहे. दुकानदारानं 2 नंबरच्या बावलीच्या कानात पाणी टाकलं, त्या कानातून पाणी टाकलं आणि तोंडातून बाहेर आलं. ऐकलं आणि फक्त बोलला. आणि म्हणून याची किंमत 10 रुपये. आणि 3 नंबरच्या कानात पाणी टाकलं तर काय झालं, ते हृदयातून पोटात गेलं. हृदयी शंकर साठवावं. गुरुप्रसाद कशासाठी, हृदयामध्ये असणारे विषय निघून जावेत आणि शंकराचं स्मरण त्या हृदयामध्ये व्हावं. आणि ते स्मरण जर आपल्याला झालं असेल तर सर्वात मोठी संपत्ती तुम्ही कमवली. विपत्ती म्हणजे काय, विपत्ती म्हणजे काय, देवाचं विस्मरण ही विपत्ती आणि देवाचं स्मरण ही संपत्ती. सप्ताह कशासाठी, संपत्तीच्या प्राप्ती करता. जन्म कशासाठी, संपत्तीच्या प्राप्ती करता. आणि म्हणून म्हणाल धन्य धन्य ते शरीर, मुखी मंत्र पंचाक्षर. देवाचं नाव ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ती संपत्ती कमवण्यासाठी गुरुप्रसाद घ्यावा. अभंगाचं पहिलं चरण. गुरु प्रसादाची थोरी, गुरु प्रसादाची थोरी,
असं लिहिलेलं आहे, ज्याच्या जीवनामध्ये कला नाही, ज्याच्या जीवनामध्ये संगीत नाही आणि ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही, तो कसा व्यक्ती आहे? पुच्छ नसणारा व्यक्ती आहे. हा. विंचू कसा असतो माहिती आहे का? विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विष असतं, सापाच्या फक्त तोंडामध्ये विष असतं. आणि ज्या माणसाजवळ कला, संगीत आणि भक्ती नाही, त्याच्या सर्व अंगामध्ये विष असतं. म्हणून एकतरी गुण आपल्याजवळ असावा. एक तर कला असावी, एक तर संगीत असावं, नाही तर एक तर भक्ती असावी. आज खुरगाव नगरीमध्ये भक्तीचा सागर आलेला आहे. कोणता सागर आहे हा? भक्तीचा सागर आहे. आणि या भक्तीच्या सागरामध्ये पोहण्याकरता किती लोक आलेत बघा. फक्त लाटा मोठ्या आहेत, ज्यांना पोहता येत नाहीत त्यांनी जॉकेट घाला. ते जॉकेट कशाचं आहे? भक्तीचं जॉकेट आहे. भक्तीचं जॉकेट असलं तर या सागरातून तुम्ही पलीकडे जाणार आहे. आणि म्हणून सांगितलं, सद्गुरु म्हणजे कोण? तुझं पाहता माऊली पाप ताप दैन्य गेले. ज्यांचं दर्शन झालं, ज्यांच्याशी संभाषण झालं की मनुष्याच्या जीवनातलं पाप ताप आणि दैन्य दूर होतं. एकानं सांगितलं, महाराज, पाप दूर करण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता नाही. पाप दूर करण्यासाठी आम्ही काशीला जातो, गंगेमध्ये स्नान करतो आणि पवित्र होतो. गुरुची गरज काय? गुरुप्रसादाची गरज काय? त्याला सांगितलं, बाबा, गंगेमध्ये जाशील, गंगेला जाताना वाचे वाचे म्हणता गंगा सकळ पापे होतील भंगा, असंही म्हणशील, स्नानही करशील. पण लक्षात ठेव, काशीला गेलं, स्नानाला कपडे काढले, स्नान करून येईपर्यंत खिशातले पैसे गायब होतात. तो पैसे चोरणारा व्यक्ती रोज गंगेमध्ये स्नान करतो, मग त्याची पाप नष्ट व्हायला पाहिजे. तर सांगितलं, गंगेच्या स्नानानं केलेलं पाप नष्ट होतं, पण पाप करण्याची वृत्ती नष्ट होत नाही. गुरुप्रसाद काय आहे? पाप करण्याची वृत्ती नष्ट करतो, म्हणून तो घ्यावा. शिवहर एवढंच नाही, प्रसादाचं महत्व सांगितलं. प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्युपजायते. प्रसाद घेतल्यानंतर ना सर्व प्रकारच्या दुःखांची निवृत्ती होते, म्हणून प्रसाद घ्यावा. पण प्रसाद घेण्यासाठी एक नियम आहे, तो ध्यान लावून घ्यावा. आपलं ध्यान कुठं आहे? कधी कीर्तन सपतंय, कधी प्रसाद घेतो आणि कधी कधी जाऊन झोपतो. एकाला मी धर्माची लक्षणं विचारलं, धर्माची व्याख्या काय? त्यानं खूप सुंदर सांगितलं साधारण मला. ते म्हणलं, धर्म म्हणजे पत्नी मेरा गुरु, धर्म म्हणजे बाल बच्चे साधू संत, आणि पूजा किसकी करू? म्हणलं, गावात नागेश्वर आहे. नाही म्हणलं, धर्म असा नाहीये. धर्म कोणता? आणि तो धर्म करण्यासाठी आपल्याला ध्यान लावता आलं पाहिजे. बरेच जण येतात आणि सांगतात ना, महाराज, आमच्या मुलाचं ध्यानच नाही अभ्यासामध्ये, आमच्या मुलाचं ध्यानच नाही व्यवसायामध्ये, आमच्या मुलाचं ध्यानच नाही धर्मामध्ये. म्हणतात की नाही? मग का नाही? तशी संगती नाही. पहा, पाण्याचा थेंब तोच, गरम तव्यावर पडला अस्तित्वाचा नाश आहे. पाण्याचा थेंब तोच, फुलावर पडला मोत्यासारखा चमकतो. पाण्याचा थेंब तोच, शिंपल्यामध्ये पडला तर मोतीच होतो. गुरुप्रसाद म्हणजे जीवनाचा मोतीकरण आहे, म्हणून तो घ्यावा. शिवहर आणि म्हणून सांगितलं, ध्यान असावं. ध्यान कसं असावं? ध्यायतो विषयान पुंसान विषयस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः,
कामात क्रोधोऽभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिभ्रंशः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात विनश्यति. आपल्या घरातलं मूल, आपल्या घरातला व्यक्ती त्याचा विनाश होत असेल तर लक्षात घ्यायचं त्यानं ध्यान चुकीच्या ठिकाणी लावलेलं आहे. अर्जुनालाच पक्षाचा डोळा दिसला, बाकीच्यांना झाडं दिसली, आकाश दिसलं, हे जग दिसलं. का? ध्यान नव्हतं. मग ध्यान लावण्यासाठी काय करावं? लिंगार्पित कर्म परमहाची धर्म. जाणोनियावर प्राणी सुखावला, जाणोनियावर प्राणी सुखावला जाणोनियावर, प्राणी सुखावला जाणोनियावर. हे लिंगार्पित कर्म परमहाची जाणोनियावर, जाणोनियावर प्राणी सुखावला. लिंगार्पित कर्म आणि म्हणून ध्यान करण्यासाठी गळ्यामध्ये लिंग असावा. आपण गळ्यामध्ये लिंग कशासाठी ठेवलाय? कधी त्या लिंगाचं त्राटक केलं ध्यान करण्यासाठी? ध्यान या शब्दाचा अर्थ होतो मेडिटेशन. मेडिटेशन करता यायला पाहिजे. आणि विशेष करून जे विद्यार्थी आहेत, शाळेमध्ये जातात, शिक्षण घेतात, त्यांनी मात्र नित्य लिंगाचं 7 मिनिटाचं त्राटक म्हणजे ध्यान जर केलं तर त्याची स्मरणशक्ती वाढते. हा अनुभव आहे. पण तो लिंग कुठे आहे आपला? गळ्यामध्ये नाही. तो गळ्यामध्ये यावा याकरता एवढा मोठा सत्ता आहे. तो गळ्यामध्ये यावा, नुसता गळ्यामध्ये नाही, त्याचं ध्यान व्हावं. लक्षात ठेवा, मी तुम्हाला इथं माझ्या समोर माता आणि भगिनी आहेत. तुम्ही नतनी देणाऱ्याचं जास्त ध्यान करता की नतनी घालायला नाक देणाऱ्याचं जास्त ध्यान करता? किती गंभीर प्रश्न आहे. शिवराजजी गोदरे आपलं स्मरण कुणाचं असतं? एका नवऱ्यानं पत्नीसाठी दिवाळी आहे म्हणून नतनी आणली. आता तिनं गप घालून सण साजरा करावं की? तिनं घातली आणि फिरली अख्ख्या खुरगावनं. खुरगावमधल्या एकाही महिलेनं विचारलं नाही नथनी कधी आणली. आली घरामध्ये रागामध्ये, आता कुठं जाऊ, कुणीतरी विचारावं. येऊन बसली कीर्तनात, कीर्तनामध्ये कुणी विचारलं नाही. शेवटी घरी गेली, घरामध्ये चुलीमध्ये पेटलेले कोळशे होते, रागाच्या भरामध्ये भरले आणि शेजारणीच्या झोपडीवर फेकून दिले. इकडं पंगत चालू होती, सगळं गाव गेलं तिकडं. कुणीच नको नागेश्वराचं. पेटलं झोपडं सगळं गाव गोळा झालं. झोपडं विझवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या अग्नीचा प्रकाश हिच्या नतनीवर पडला आणि जिचं झोपडं जळत होतं तो प्रकाश तिच्या डोळ्यावर गेला आणि तिचं ध्यान गेलं नतनीकडं. तेवढ्या दुःखात तिने विचारलं महाराज नथनी कधी आणली म्हणून. म्हणजे दुःखात नथनीची आठवण येते पण दुःखात देवाची आठवण येत नाही. लक्षात घ्या मला काय सांगायचं आहे ते. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय, और सुख में सुमिरन करे तो दुःख काहे का होय. त्या नथनीचा प्रकाश डोळ्यावर गेला आणि तिनं सांगितलं नथनी कधी आणली. तिनं सांगितलं हे अगोदर बोलली असतीस तर हे जळालं नसतं म्हणले. म्हणजे बाह्य अलंकार माणसाला दुःख देतात आणि मग खरा अलंकार कोणता आहे? वाढो लोकी सदाचार, सद्विद्येचा भडीमार, हो हो सर्वत्र साचार, हाची प्रसाद आवडे. आणि हा प्रसाद मिळाला की काम क्रोधावर विजय प्राप्त करता येतो. अभंगाचं दुसरं प्रसाद घेता
प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरिपूचा. प्रसाद म्हणजे कर्माचं कौशल्य म्हणजे प्रसाद. माणसाला उन्नती करण्यासाठी कर्माचं कौशल्य पाहिजे आणि त्या कौशल्याचा आशीर्वाद प्रसादाच्या माध्यमातून प्राप्त होतो. कर्माचं कौशल्य कसं आहे? उत्तम शेतकरी घडला पाहिजे, उत्तम विज्ञानवादी घडला पाहिजे, उत्तम संस्कारवादी घडला पाहिजे, उत्तम ज्ञानी झाला पाहिजे, उत्तम गायक झाला पाहिजे. बघा किती सुंदर गायक आहेत. त्या गायक मंडळीसाठी एकदा टाळी वाजवा. महाराष्ट्रामध्ये ज्ञान कोकिला म्हणून ज्यांना ओळखलं जातं, कालच त्यांचा वाढदिवस झाला. त्यांना शुभेच्छा देवी, एकदा टाळ्या वाजवा. अवघी महाराज 50 यांचा काल वाढदिवस झाला. त्यांना नागेश्वराचा गुरुमावलीचा आशीर्वाद आहे. जीवेद शरद शतम, 100 वर्ष आयुष्य जगावं आणि गायन करावं त्यांनी, आहे की नाही? पश्चिम शरद शतम, त्यांना कधीही पाहत असताना त्यांच्या मुखातून गाणंच ऐकू यावं, तेही भजनाचं, आहे की नाही? त्याला विशेषण लावलं आपण. असा आशीर्वाद म्हणजे पश्चिम शरद शतम भवेम शरद शतम. आणि त्यांना आपण सर्वांनी असं पाहावं, कारण भजनाच्या माध्यमातून देवाला अंकित लवकर करता येतं. अशी कलाकार मंडळी आपल्या धर्मामध्ये जन्माला आली, हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. त्याचबरोबर अनंत गुण बघा, भागवत कथाकार करतात, शिवकथा करतात, कीर्तन करतात, प्रवचन करतात, भजन करतात, म्हणजे अष्ट कौशल्य ज्याला म्हणतात. असे आमचे सदानंदजी रायवाडीकर उत्तम असे गायक आहेत, यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. जहीचा शिव तहीचा शिवाचार, नवा म्हणती ते पामर. या देवाला कोणी नवीन म्हणू नये याकरता गावोगावी जाऊन सदैव नित्य सप्ताहाच्या माध्यमातून पारायणाची सेवा असेल, कीर्तनाची सेवा असेल, मृदंगाची सेवा असेल, आमचे फुलकळस नगरीचे शिराळे मामा, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्या सर्वांना आणलं कोणी? कमिटी. कुठं आहे कमिटी? यावेळी कमिटीचा अध्यक्ष कोण आहेत? नागोरावजी पाटणे आहेत काय की? अखंड गाव आहे, पण समोर वाली एकतरी असेल की? सगळेच वाली आहेत का? सगळेच राजा? सिंहासन एक आहे मात्र. सगळेच राजे आहेत. बघा असा भाव पाहिजे. असे भाव शुद्ध दयाचा देव अंकित तयाचा. सर्वांचं नियोजन आहे आणि म्हणून आपल्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तरुणा भाग्यवंता हा, गावाला मोठं, गावाला महान, गावाला स्वच्छ, गावाला निर्व्यसनी आणि गावातला सुजलाम सुपलाम बनवण्यासाठी गावातला तरुण जागृत झाला पाहिजे. आज भारत देश अर्थशक्तीमध्ये 4थ्या नंबरवर आला. त्याच्या पाठीमागचं कारण, जगाच्या पाठीवर भारत देशामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या तरुणांची आहे, 35 कोटी आहे. आणि म्हणून जगाच्या पाठीवर आज भारत येणाऱ्या काळामध्ये विश्वगुरु होण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. पण तो विश्वगुरु होण्याकरता प्रत्येक तरुणावर खूप मोठी जिम्मेदारी आहे. ती कोणती जिम्मेदारी आहे? देवासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी रोज 1 तास तरी द्या. धर्मासाठी वेळ देणं म्हणजे काय? धर्म तुमच्या घरात आहे. मातृदेवो भव, आईची सेवा करा. पितृदेवो भव, वडिलांची सेवा करा. आचार्य देवो घरो, सद्गुरूंची सेवा करा. अतिथी देवो भव, आपल्या गावामध्ये अतिथी येतात त्यांची सेवा करा. म्हणजे तुमच्या घरामध्ये धर्म आल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणतात धर्मो रक्षिती रक्षितः. जो धर्माचं पालन करतो त्याचं धर्म रक्षण केल्याशिवाय राहत नाही. मला वाटते या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये आपण एकच शिकवण घेऊया. आई वडिलांची सेवा, सद्गुरूंची सेवा आणि अतिथीची सेवा. एवढी जरी सेवा आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर मितूपणा गेल्याशिवाय राहत नाही. मितूपणा
पहा, या वर्षाला अधिक मास येणार आहे आणि अधिक मास म्हणजे मलमास. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे काय, अधिक मासामध्ये जावयाला घरी बोलवायचं आणि धोंडे द्यायचे, आहे की नाही? धोंडा घालायचा की धोंडा देताय? धोंडे द्यायची प्रथा आहे, म्हणजे अंगठी द्यायची प्रथा आहे की नाही? त्याला काय म्हणतात? बोळवण म्हणतात, बोळवण. जावयाची बोळवण केली कशासाठी? मुलीला सुखी ठेवेल म्हणून. जावयाची बोळवण कशासाठी केली? मुलीला सुखी ठेवण्यासाठी जावयाची बोळवण. आणि स्वतःला सुखी राहण्यासाठी कशाची बोळवण? शिवसंत लक्ष्मण महाराज आमचे सांगतात, स्वतः सुखी राहायचंय ना तुम्हाला, बोळवण करा म्हणून सांगितलं. कशी बोळवण करा? मितूपन बोळवण ध्यानी शिवपंचानन. मितूपणाची बोळवण करा. आणि ज्याला मितूपणाची बोळवण करता आली त्याचा जन्म सफल झाला. आपल्याला मितूपणाची बोळवण करताच येत नाही. आणि ती जर करता आली असती तर वादविवाद झाले नसते. आज प्रत्येक घरामध्ये वाद आहेत, विवाद आहेत. कशामुळं? मी आणि तूपणामुळं. मला मान दिला नाही, मला हे केलं नाही, मला ते केलं नाही, मला हे केलं नाही. आणि म्हणून संत कुणाला म्हणावं, गुरुप्रसाद कुणाला म्हणावं? मान आणि अपमान ज्यांना पचवता येतो तो संत. लक्षात आलं का? आणि मान आणि अपमान पचवल्याशिवाय मितूपणा जातच नाहीये. आणि म्हणून तो मितूपणा जाणं अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, मितूपणा म्हणजे अहंकार. आमच्या संतांनी आम्हाला सांगितलं, अहंकार हा दुस्तर, त्याचा पडो द्या विसर. कशाचा विसर पडावा? अहंकाराचा. आम्हाला विसर कशाचा पडतो? पावडर लावतो, विभूती लावत नाही, पडली विभूतीची विसर. अंगाला साबण लावतो पण लिंगच घालत नाही, पडली लिंगाची विसर. विसर पडावा कशाचा? अहंकाराचा. रावणाजवळ काय नव्हतं महाराज? पद, प्रतिष्ठा, आयु, आरोग्य सर्व काही होतं रावणाजवळ. पण एका अहंकारामुळं, एका मितूपणामुळं रावणाच्या जीवनाची माती झाली महाराज. रावणाचा संकल्प होता, नवीन वर्षाला आपण संकल्प केला असेल, या वर्षी नवऱ्याकडनं 2 तोळे तरी काढायचंच. आहे की नाही? प्रत्येकाचा संकल्प वेगळा असतो. तसं या जीवनामध्ये आल्यानंतर ना आपण संकल्प केला पाहिजे. रावणाचा संकल्प होता. काय संकल्प होता? समुद्राच्या पाण्याला गोड करीन, सोन्याला सुगंध आणीन, स्वर्गाला शिडी लावीन. कुणाचा संकल्प होता? रावणाचा संकल्प होता. पूर्ण झाला नाही महाराज, कारण अहंकार हा दुस्तर, त्याचा पडो द्या विसर. रामानं रावणाला मारलं म्हणजे रामानं रावणाचा अहंकार मारला. लक्षात ठेवा, रामानं रावणाला मारलं म्हणजे काय? रामानं अहंकार मारला. ज्ञानोबा माऊलींनी पसायदान लिहिताना हेच सांगितलं, जे खरांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रथी वाढो. सत्कर्मामध्ये रती ज्यांची वाढली त्यांचा मितूपणा जातो. आपली कुठल्या कर्मामध्ये रती वाढते? कीर्तनाला आला, कीर्तन ऐकलं, कीर्तन झाल्यावर प्रसाद केला आणि कर्माची रती चुकीची होती. स्वतःची फाटलेली चप्पल ठेवली, नवी चप्पल घालून गेला. मग माऊली म्हणतात, प्रसाद कशासाठी, पसायदान कशासाठी? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रथी वाढो. खळ वृत्ती निघून जावी आणि सत्कर्माची वृत्ती प्राप्त व्हावी. आणि ती प्राप्त झाली की मितूपणा जातो आणि तो मितूपणा गेला की ब्रह्मानंदाची प्राप्ती.
सुख ब्रह्मानंद होय, गगनी आनंद नमाय. ब्रह्मानंद प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे माणसानं? की सांगितलं ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. ज्ञानाचे दिवे आपल्या अंगणामध्ये लावले पाहिजे. लक्षात ठेवा, ज्ञानाचा दिवा घरामध्ये प्रत्येकाच्या पाहिजे. ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्नशील असलं पाहिजे. कारण ज्याच्या घरामध्ये ज्ञानाचा दिवा, त्याच्या घरामध्ये सर्वस्वाची प्राप्ती आहे, परिपूर्णतेची प्राप्ती आहे. मग ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी काय करावं? ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी काय करावं? आमच्या शास्त्रामध्ये सांगितले, माता क्षत्रू पिता वैरी येन बालवण पाटीतः. जे मुलांना शिक्षण देत नाहीत ते आई आणि वडील त्या मुलाचे कोण आहेत? शत्रू आहेत, शत्रू. आणि म्हणून आपल्या घरामधल्या मुलाला किंवा मुलीला शिक्षण दिलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगा आणि मुलगीमध्ये भेद मानला नाही पाहिजे. लक्षात ठेवा, एक रूपक तयार केलेलं आहे. पुत्र म्हणजे दिवा आणि मुलगी म्हणजे पणती आहे. दिवा एका घराला प्रकाश देतो, पणती 2 घराला प्रकाश देते. श्रेष्ठ कोण, दिवा की पणती? तरी सुद्धा तिची भ्रूण हत्या होते. ही सर्वात मोठं पाप आहे. आणि हे पाप आपल्याला लक्षात येत नाही. कशामुळं? मितूपणा वाढलाय. मुलगा झाला पाहिजे. ते मुलगा म्हणला, एक परवा भेटला होता मला, म्हणले हम दो हमारे दो बाकी दो जाने दो. अशी मुलं करायलेत, त्यापेक्षा मुली बऱ्या. मग मला सांगा, दिवा महत्वाचा की पंथी महत्वाची? पंथी महत्वाची आहे. पण त्या पंथीला आपण भ्रूण हत्येच्या माध्यमातून संपवतो. हे थांबलं पाहिजे. हे थांबलं म्हणजे धर्माचा जय, म्हणजे धर्माचा विजय. शिवहर ब्रह्मानंद शब्दाचा अर्थ आहे, ब्रह्मानंद म्हणजे रूपाची प्राप्ती की ब्रह्मानंद म्हणजे स्वरूपाची प्राप्ती? सांगा ना. ब्रह्मानंद म्हणजे रूपाची प्राप्ती की ब्रह्मानंद म्हणजे स्वरूपाची प्राप्ती? रूप जर आनंद देत असतं तर म्हातारपणामध्ये माणसं म्हाताऱ्याची सेवा केली असती. करत नाहीत, कारण त्याचं रूप चांगलं दिसत नाही. म्हणून रूपापेक्षा श्रेष्ठ काय आहे? स्वरूप श्रेष्ठ आहे. आणि ते स्वरूप सद्गुरूंच्या प्रसादातून मिळतं, म्हणून ते श्रेष्ठ आहेत. म्हणून म्हटलं, गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. त्यांची महिमा श्रेष्ठ याकरता आहे कारण ते स्वरूपाची प्राप्ती करून देतात. आणि म्हणून स्वरूपाची प्राप्ती करून द्यावी याकरता धर्मसिंहासनाधीश्वर, नंदीगोत्रीय, वृष्टीसूत्रीय संस्थान थोरला मठ वसमत, दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊली तथा सद्गुरु सांब शिवाचार्य गुरुमाऊली यांचा आशीर्वाद प्राप्त करून गेल्या 33 वर्षापासून आपल्या नगरीमध्ये, अगोदर छोटा हॉल होता इथं पलीकडं, पाडला आता खुरगाव ऐश्वर्य संपन्न झालेला आहे. कारण खुरगावला धर्मनीती आणि राजनीती कळालेली आहे. गावाला धर्मनीतीही कळावी आणि राजनीतीही कळावी. धर्मनीती कळाली की असा आनंद येतो, आणि राजनीती कळाली, पाठीमागे जाऊन बघा किती मोठा ऐश्वर्य उभा केलंय. आणि म्हणून दोन्ही गोष्टी कळाल्या पाहिजेत. दुकानामध्ये गेला, नाण्याला एक बाजू असून जमत नाही, नाण्याच्या दोन्ही बाजू पाहिजेत. नाण्याला 2 बाजू असतील तर दुकानामधली वस्तू मिळते. तसं माणसाच्या किंवा गावाला सुद्धा 2 बाजू पाहिजेत. एक बाजू म्हणजे धर्म बाजू आणि दुसरी बाजू म्हणजे राजनीतीची बाजू. ह्या दोन्ही बाजू चंद्र सूर्य असेपर्यंत वाढत जाव्यात. कशा? मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचुताशी भारवाला. असा आनंद
अखंड खुरगाव नगरीनं प्राप्त करावा, हाच आमच्यासाठी ब्रह्मानंद शिवहर. येणाऱ्या 15 जानेवारीला संस्थान थोरला मठ वसमते सारंग स्वामी भव्य दिव्य पदयात्रा निघणार आहे. त्या पदयात्रेमध्ये गावातील तरुण, गावातील श्रेष्ठ ज्येष्ठ सर्व मंडळींनी उपस्थित राहायचं आहे. कारण ही प्रतिवर्षाप्रमाणे सद्गुरू लिंगैक्याचार्य दिगंबर शिवाचार्य तथा सद्गुरू सांब शिवाचार्य यांच्या संकल्पनेतून 1982 साली ह्या पदयात्रेचा आरंभ झाला आणि याही वर्षी ती यात्रा 15 जानेवारीला निघणार आहे. कारण सारंग स्वामीची भाजी नुसत्या हिंगोली नांदेड जिल्ह्यापुरती मर्यादित नाही, अखंड महाराष्ट्रामध्ये ती भाजी अत्यंत प्रसिद्ध आहे. आणि त्या भाजीची प्राप्ती सद्गुरूंचा आशीर्वाद, सारंग स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दिनांक 15 जानेवारी सकाळी ठीक 9 वाजता ही पदयात्रा आपल्या मठातून निघणार आहे. आपण सर्वांनी म्हणजे भजनी मंडळांनी, टाळकऱ्यांनी, मृदंगाचार्यांनी, गायक वादकांनी, गावकऱ्यांनी सर्वांनी संमेलित व्हावं, या ठिकाणी हा संदेश देण्यात येतो. आता कीर्तनाची सेवा अगदी काही 5 मिनिटं राहिलेली. आता या 5 मिनिटामध्ये शेवटच्या चरणाचा आपण विचार करणार आहे आणि कीर्तन संपवणार आहोत. बघा, 2 प्रकारचे वर्ग आहेत. एक अपवर्ग आहे आणि एक पवर्ग आहे. लक्ष द्या. अपवर्ग म्हणजे मोक्ष आणि पवर्ग म्हणजे नरक. पवर्ग म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम म्हणजे पवर्ग. पवर्ग म्हणजे जाणे आहे हो सर्वाशी. पवर्ग म्हणजे अनित्यानि शरीरानी विभो नैव शाश्वतः नित्यम सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रह. लक्ष्मण महाराज आमचे म्हणाले, धर्मसंग्रह करा. आम्ही कशाचा संग्रह केला? शाश्वत जे आहे त्याचा संग्रह केला पाहिजे. आणि म्हणून नित्यम सन्निहितो मृत्यू. प वर्गामध्ये येणारे वर्ण पहा. प म्हणजे पतन. प झाल्यावर काय येतं? फ कर्म ते करावे, फल अशा नसावी. फ. ब म्हणजे बंधन. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. ब. आणि भ म्हणजे भव आणि म म्हणजे मृत्यू. आणि या मृत्यूवर विजय प्राप्त करण्यासाठी काय करावं? काय करता तुम्ही? मृत्यूवर विजय प्राप्त करण्यासाठी काय करावं? ताप आल्यावर औषध आहे, दमा झाल्यावर औषध आहे, डोळा बिघडल्यावर औषध आहे, कान बिघडल्यावर औषध आहे. आता फक्त एका शरीरातला आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये टाकता येत नाही, एवढाच शोध लावायचा बाकी आहे. लक्षात ठेवा. बाकी सर्व शोध लावता येतात. डोळा बदलता येतो, पाय बदलता येतो, हात बदलता येतो, बायपास सर्जरी सुद्धा करता येते. पण आत्मा बदलता येतो का? पण पूर्वीच्या काळामध्ये एवढा मोठा शोध संतांनी लावला, ऋषी मुनींनी लावला की आत्मा सुद्धा बदलता येत होता. लक्षात आलं का? शंकराचार्य परकाया प्रवेश केला होता महाराज. राक्षसांचे गुरु कोण? शुक्राचार्य. त्यांच्याजवळ विद्या होती परकाया प्रवेश करण्याची. अजून ती विज्ञानाला सापडली नाही. मग मला सांगा, त्या काळातलं विज्ञान श्रेष्ठ, या काळातलं विज्ञान श्रेष्ठ? त्या काळातलं विज्ञान श्रेष्ठ होतं. आपण म्हणतो प्रगती झाली, काहीच प्रगती झाली नाही. खरी प्रगती म्हणजे आत्मउन्नतीची प्रगती झाली पाहिजे. आणि म्हणून बाह्यमुख होऊ नका, बाह्य पदार्थाला भुलू नका, अंतर्मन करा. आणि म्हणून आपल्या गळ्यामध्ये आपल्या धर्मानं लिंग दिलेलं आहे, ती लिंग पूजा करा, लिंगाला बेल समर्पित करा.
लिंगाला विभूती समर्पित करा, लिंगाला अक्षदा समर्पित करा, लिंगाला नैवेद्य समर्पित करा आणि शेवटी प्रार्थना करा, सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वांनी सुखी राहिलं पाहिजे असा आशीर्वाद लिंग देवता जगावर ठेव, अशी भावना ज्या मनामध्ये जन्माला येते त्याला गुरुप्रसाद मिळाला महाराज. त्याला गुरुप्रसाद मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि तो गुरुप्रसाद प्राप्त करण्यासाठी आज खुरगाव नगरीमध्ये कुणी गळ्यामध्ये टाळ घेतला, कुणी पावली खेळली. आमचं चेअरमन कुठे गेले गे? आहे की हा तिकडे बसल्यात काही. वारा आले तर शरीर पळून जाईल असं शरीर झाले. पण पावली इतकी भारी घेऊन आले आमच्या पोलीस पाटलासोबत. मी गाडीमध्ये बसलो होतो, बघत होतो, आहे की नाही. आणि मग त्या चेअरमनसाठी टाळी वाजवा. वय झाले पण अंग असं विजेसारखं हलतं, आहे की नाही. ते एक बॅट्समन होता बॉयरनं लाला बनून. त्याची जर बॅट हल्ली तर वीज कडकल्यासाठी हलायची. तशी भक्तीमध्ये भजनामध्ये पावली खेळणारे हे आमचे चेअरमन झाले, आमचे पोलीस पाटील झाले आणि कोण कोण बरेच जण होते. मला चेहरे माहीत आहेत, नावं माहीत नाहीत. एका वाक्यात सांगतो, पटणे. त्यानंतर ना सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7 दिवस एका ठिकाणी बसून. मी परवा हवगीला फोन केला, अहो आमचं कीर्तन आहे आडगावला, तिथं गायक नाही, येता का म्हणले. नाही म्हणले, खुरगाववाल्याने एवढं प्रेम दिले, आता इथून बाहेर निघत नाही म्हणले. मी म्हणलं कोणतं चॉकलेट दिलं आहे की नाही. म्हणजे खुरगाव हे गाव काय आहे, स्वतःवर तर प्रेम करणारं आहेच, पण अतिथी म्हणून आलेले कलाकार, मृदंगाचार्य असतील, या सर्वांच्यावर प्रेम करणारं नगर आहे. अशीच प्रेमाची भाषा ज्याला कळते तोच खरा धर्म आहे. साने गुरुजींनी तेच सांगितलं ना, खरा तो एकची धर्म आणि जगाला प्रेम अर्पावे. हे प्रेम प्रत्येकाच्या हृदयामध्ये वाढत जावं, त्यासाठी गुरुप्रसाद, त्यासाठी गुरुप्रसाद. आज आपण स्वाभिमानानं सांगू शकतो खुरगाव आमचं असं आहे, खुरगावातलं मंदिर असं आहे, खुरगावातला भक्त असा आहे, खुरगावातला शिष्य असा आहे, खुरगावातल्या मातृवर्ग असा आहेत, तरुण वर्ग असे आहेत. आणि असा स्वाभिमान ज्या ठिकाणी जिवंत असतो त्या ठिकाणी चैतन्य नांदायला येतं. लक्षात ठेवा, चैतन्य नांदायला येतं. आणि ते चैतन्य तुम्ही कष्टातून प्रेमातून उभा केलं, त्याबद्दल नागेश्वराचा आशीर्वाद अखंड गावावर आहे. लक्षात ठेवा. आणि विकासासाठी सर्वांनी एकमूठ धरा. विकास झाला पाहिजे. व्यक्ती कोणत्या धर्मातला आहे, कोणत्या जातीतला आहे, कोणत्या पंथातला आहे हे महत्त्वाचं नाही आहे. त्या व्यक्तीच्या माध्यमातून विकास किती झाला हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये विकासाचं गाव म्हणून खुरगाव अशी ओळख झाली पाहिजे. असं संघटन आपण सर्वांनी करायचं आहे. असं संघटन करायचं आहे. विकासाचं गाव खुरगाव यासाठी संघटन, आणि त्यासाठी धर्म आणि राजनीती व्यवस्थितपणे करा असा आशीर्वाद या प्रसंगी देतो. आणि अभंगाचं शेवटचं चरण. लक्ष्मण भारे गावो, लक्ष्मण भारे गावो, लक्ष्मण म्हणे 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 घ्यावो, लक्ष्मण
मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा। सुर की नदिया हर दिशा से बह के सागर में मिले। बादल बरसे हल्के हल्के सुर मेरा तुम्हारा। जन्म मृत्यु सुखवा जन्म मृत्यु सुखवावो जन्म मृत्यु सुखवावो सुखवावो दिल 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 ला आ जो भजे शिव को सदा जो भजे शिव को सदा जो भजे शिव को सदा क्या बात तो ही परम पद पावेगा तो ही परम पद पावेगा राम रघुनंदना राम रघुनंदना आश्रमातया कधी शिला समातया कधी शिल पुरेपणा जीवना पतित पावना श्री रघुनाथा, एकदा जय दाता दाता, पायी पूज्य मेरे माता। तोच स्वर्ग मज जिथेच नीर, तोच स्वर्ग मज जिथेच नीर, मोक्षपदी आदरा। धन्य भाग सेवा का अवसर पाया सद्गुरु वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज की चरणों की धूल से मेरा मन भर धन्य भाग सेवा का अवसर पाया रे रे ला। जन्म मृत्यु सुखवावो जन्म मृत्यु सुखवावो सुखवावो नाश होय
ठिकाणी योगेश आणि दुसऱ्याचं काय नाव राजेश नेरलकर यांनी दोन्ही गायकांच्यासाठी 500 रुपये देणगी दिलेली आहे, त्यांनी स्वीकारावी. हां, सुंदर. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट, पडद्या पाठीमागची भूमिका ज्यांनी निभावली या 7 दिवसामध्ये अन्नदान व्यवस्थेकडं आणि आमच्या दिंडीमध्ये सुद्धा अन्नदानाची व्यवस्थेकडं ज्यांचं कटाक्षानं लक्ष असतं, असे आमच्या दिंडीचे अध्यक्ष आणि गावाचे नागरिक रामकृष्णजी पाटणे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. हां, योगेशजी निरलकर यांचा परिचय मला गेल्या 12 वर्षापासून आहे की नाही. आणि ते दरवर्षी एकदा आम्ही सुद्धा त्या कीर्तनाला होतो. चारुदत्त आफळे यांच्या मधुरवाणीतून दरवर्षी आम्हाला धर्मनीती, राजनीती, संस्कारनीती अशा विविध विषयावर आमची चर्चा होत असते. आणि नेरलकर परिवार आणि खुरगाव नगरी यांचं एक वेगळं नातं आहे, ते प्रेमाचं नातं आहे आणि त्या नात्याला ते सदैव जपतात आणि खुरगाव नगरीही जपतं. म्हणून त्या उभय परिवाराला गुरुमाऊलीचा, नागेश्वराचा, गावकऱ्यांचा भरभरून आशीर्वाद आहे. बरोबर आहे. आणि म्हणून आता महादेव म्हणे प्रसादाची वेळ, सुसुप्तीत काळ दौडू नका. आता प्रसादाची वेळ झालेली आहे आणि म्हणून जास्त काही सांगण्यात अर्थ नाही. फक्त 15 जानेवारी लक्षात ठेवा, सारंग स्वामीची पदयात्रा आहे आणि या यात्रेमध्ये आपण सर्वांनी सम्मिलित राहावं. आणि म्हणून सुंदर असा मृदंग आमचा ज्यांनी वाजवला, मरुळ सिद्ध, याच्याकरता सुद्धा टाळ्या जोरदार वाजवा. आता मृदंगवाल्याला सुद्धा 500 रुपये वालेत, वाजवा टाळे. आता बरोबर झालं. आता बरोबर झालं. बॅलेन्स बरोबर झाला, त्यानं मृदंगच सोडला होता नाही तर. आज तू केला विनोद आहे, विचार आहे, बाकी काही नाही. आणि म्हणून सुंदर असा सप्ताह यावर्षी खुरगाव नगरीमध्ये संपन्न झाला. त्याकरता सर्वांनीच या नगरीकरता टाळ्या वाजवूया. एकदा त्या घोडेवाल्यासाठी टाळ्या वाजवा. ओरिजिनल घोडेवाला महत्वाचा आहे. हां, घोडेवाला महत्वाचा आहे. आणि या 7 दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी अन्नदान दिलं त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी पट्टी दिली सप्ताह करण्यासाठी त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. जे पंक्तीला पहिल्या बसलं, पारायणाला बसलं नाही, शिवपाठाला आलं नाही, कीर्तनाला आलं नाही, पट्टीही दिली नाही, त्याच्याकरता सुद्धा टाळ्या वाजवा. आणि सुंदर असं माईक सिस्टम आहे, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. आमचे भालकीचे मारुतराव डांगे सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये दाखवण्याचं काम त्यांनी केले, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. अजून कुणाच्या टाळ्या वाजवायचे? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. दुसरा महत्त्वाचं म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश करत असताना गेटवर गुरुमाऊलींचं सुंदर असं चित्र ज्यांनी काढलं त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हुबेहूब चित्र काढलेलं आहे म्हणून त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. परिसरातून आलेले जेवढे भजनी मंडळं आहेत त्या भजनी मंडळांच्याकरता टाळी वाजवा. आणि आज की आनंद की जय हो. जय सांब जय जय.